मित्रांनो, स्वागत आहे आपल्या SD टेक्निकल मध्ये. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि जर आपल्याला असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आपण पाहणार आहोत 5000 लो प्राइस मधील आपल्याला बेस्ट 5 मोबाईल मी तुम्हाला सांगणार आहे. जे 6000 mAh बॅटरी बॅकअप, नंतर आपल्याला गोरिला ग्लासची प्रोटेक्शन आणि एवढंच नव्हे तर 60.5 सेमीची ड्रॉप आणि सी टाईप चार्जिंग सोबत 18 वॅटच्या क्विक चार्जिंग सोबत मी तुम्हाला खूप अशा युनिक डिझाईन सोबत मी तुम्हाला आज सांगणार आहे. पॉवरफुल प्रोसेसर सोबत गुड कॅमेरा, पुन्हा सुपर पॉवर सेव्हिंग मोड, 3D कार्ड सिम स्लॉट, पुन्हा ट्रान्झॅक्शन डिझाईन, असे युनिक फीचर्स सोबत मी तुम्हाला असे 5 मोबाईल सांगणार आहे. तर आपण सुरुवात करू आपल्या पहिल्या मोबाईलला. तर आपला पहिला मोबाईल होणार आहे रिअलमी तर्फे येणारा रिअलमीचा जो मोबाईल आहे रिअलमी 12 प्लस 5G हा जो मोबाईल होणार आहे तो आपल्याला कमीत कमी बजेटमध्ये मिळून जाणार आहे. आणि हा जो आपला मोबाईल होणार आहे तो युनिक डिझाईन आणि युनिक कलर सोबत 1000 युनिटची पीक ब्राईटनेस आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि गेम असिस्टंट सोबतच आपल्याला याच्यामध्ये तर आपला पाचवा मोबाईल होणार आहे आयटेल औरा 05i. हा जो मोबाईल आहे तो आपल्याला 5000च्या मध्ये बाहेर पडणार आहे. हा मोबाईल आपण अनबॉक्सिंग करताच हा मोबाईल आपल्याला बघू शकता की याची जी बॅग जी दिलेली आहे ती पॉलिकार्बोनेटने बॅग दिलेली आहे. आणि हा जो मोबाईल होणार आहे तो आपल्याला आयटेल तर्फे येणारा सर्वात पॉवरफुल प्रोसेसर आणि बॅटरी बॅकअपच्या मामल्यामध्ये तगडा येणारा हा 5000 मध्ये येणारा बॅटरी बॅकअप सोबत बेस्ट मोबाईल होणार आहे. एवढंच नव्हे तर तुम्ही बघितल्याप्रमाणे याच्यामध्ये जो चार्जर सुद्धा आपल्याला 10 वॅटचा चार्जर सोबत सी टाईप केबल दिलेली आहे आपल्याला. हे सर्व साईडला ठेवून आपण बघू आज मोबाईल. तर मोबाईल तुम्ही पाहू शकता की असं पहिलेच आपण अनबॉक्सिंग केलेली होती याची, म्हणून आम्ही तुम्हाला असं दाखवतोय मोबाईल डायरेक्टच. आणि हा जो मोबाईल होणार आहे तुम्ही पाहिल्याप्रमाणेच बघू शकता की अशा युनिक डिझाईनने आणि युनिक अशा कलरने हा मोबाईल आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि आयटेलचा जो हा मोबाईल होणार आहे आयटेल औरा 05i हा जो मोबाईल होणार आहे तो अक्वालाइटच्या प्रोसेसरने, दांडग्या प्रोसेसरने आणि अँड्रॉइड 13च्या 14च्या वर्जनने मिळणार आहे. आणि चौथा जो मोबाईल होणार आहे आपला तो चौथ्या मोबाईलसाठी मी तुम्हाला सांगतो. चौथा जो मोबाईल होणार आहे आपला प्रोसेसिंग साठी आपण याच्यावरती केलेला आहे. आणि हा जो मोबाईल आहे तो म्हणजे आपल्याला आपल्याला बघू शकता की हा जो मोबाईल होणार आहे तो आयटेल तर्फे येणारा पहिलाच मोबाईल होणार आहे. आयटेल A50C हा जो मोबाईल होणार आहे तो युनिक अशा डिझाईन आणि युनिक अशा कलरने हा मोबाईल बघायला मिळणार आहे. तुम्ही बघू शकता 2GB रॅम सोबत 32GB स्टोरेज आणि बूस्ट परफॉर्मन्स सोबतच आपल्याला याच्यावरती आपल्याला आयटेलच्या मोबाईल मध्ये हा फक्त बघायला मिळणार आहे. 8GB मेगापिक्सलचा याचा पॉवर्ड रिअल कॅमेरा आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. A50C आणि स्मूथ परफॉर्मन्स विथ ऑक्टा कोरच्या प्रोसेसरने 10 वॅटच्या फास्ट चार्जरने आणि फिंगरप्रिंट अँड फेस अनलॉकिंग याच्यावरती दिलेले आहे. तुम्ही याचप्रमाणे बघू शकता की हा जो मोबाईल आहे तो आपण 5000च्या मध्ये बाहेर घेऊ शकता. आयटेल A50C हा जो मोबाईल होणार आहे तो युनिक अशा कलर मध्ये आपल्याला 3 ते 4 कलर मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तुम्ही याचप्रमाणे बघू शकता की आपला झालेला आहे. आणि तिसरा जो आपला मोबाईल होणार आहे तो पॉवरफुल होणार आहे. तिसरा आपला जो मोबाईल आहे तो ब्लेज 3 5G चा होणार आहे. आणि प्रीमियम ग्लास बॅक डिझाईन सोबत आपल्याला युनिक अशा डिझाईन आणि युनिक अशा कलर सोबत हा मोबाईल बघायला मिळणार आहे. तुम्ही बघितल्याप्रमाणेच आपण बघू शकता की ब्लेज हा जी कंपनी आहे ती युनिक अशा डिझाईन आणि युनिक अशा कलरने आपल्याला लावाची मोबाईल कंपनी आहे. आणि लावा ब्लेज 3 5G हा मोबाईल 5000च्या मध्ये मिळणार आहे आपल्याला, 5 ते 6000च्या मध्ये. आणि हा जो मोबाईल आहे तो लावा तर्फे येणारा प्रथमच असा मोबाईल दिलेला आहे, लावा ब्लेज 3. हा जो मोबाईल आहे तो युनिक अशा डिझाईन आणि युनिक अशा कलरने हा मोबाईल आपल्याला दिलेला आहे. तुम्ही बघू शकता की याची जी थिकनेस आहे किंवा एनी पॉवर बँक किंवा कोणतेही तुम्ही म्हणू शकता, याच्यामध्ये जे आहे ते युनिक अशा डिझाईन आणि युनिक अशा कलरने आपल्याला दिलेलं आहे. तुम्ही बघितल्याप्रमाणेच याच्यामध्ये जे ब्लेज आहे, तुम्ही लेज म्हणजेच लावा ब्लेज 3 हा जो मोबाईल होणार आहे तो 5 ते 6000च्या मध्ये बाहेर आपल्याला बघायला मिळणार आहे. जर फ्लिपकार्ट वरती घ्यायला गेलात तर 5 ते 10,000च्या मध्ये बघायला मिळणार. दुसरा जो मोबाईल आपला होणार आहे तो आहे आपला पोको C61. पोको C61 हा मोबाईल 4G चा आहे पण एवढा धमाकेदार आहे, हा परफॉर्मन्सच्या मामल्यामध्ये टक्कर देणारा प्रथम मोबाईल आहे. आणि पोको C61 हा जो मोबाईल आहे तो प्रीमियम ग्लास सोबत 2 कॅमेऱ्याच्या मध्ये आपल्याला फ्लॅश लाईट दिसून येते. हा मोबाईल आपल्याला पोको तर्फे येणारा 5000च्या मध्ये प्रथमच असा मोबाईल दिलेला आहे आपल्याला. आणि पोको C61 प्रीमियम ग्लासच्या बॅक डिझाईन सोबत हा मोबाईल आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे.
तुम्ही याचप्रमाणे बघू शकता की त्याच्यानंतर तुम्ही बघितल्यासारखं पोको C61 हा जो मोबाईल होणार आहे तो युनिक प्रीमियम ग्लासने आपल्याला बघायला मिळणार आहे. एवढंच नव्हे तर तुम्ही बघू शकता की याच्यावरती रॅम रोम जी आहे ती 32 GB ची स्टोरेज आणि 2 GB ची रॅम आपल्याला याच्यावरती मिळालेली आहे. कलरच्या मामल्यामध्ये याच्यामध्ये 3 ते 4 कलर आपल्याला अवेलेबल होणार आहेत. तर 3 कलर मध्ये आपल्याला आर्मी कलर, ब्ल्यू कलर आणि ब्लॅक कलर आपल्याला हे 3 कलर आपल्याला या मोबाईल मध्ये बघायला मिळणार आहेत. एवढंच नव्हे तर याच्यामध्ये तुम्ही बघितल्याप्रमाणे याचप्रमाणे तुम्ही बघितल्याप्रमाणे पोको C61 हा जो मोबाईल होणार आहे तो पॉवरफुल गेमिंग साठी आपल्याला बेस्ट होणार आहे. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये तुम्ही बघितल्याप्रमाणे बघू शकता की पोको C65 हा जो मोबाईल होणार आहे तो आपल्याला बेस्ट गेमिंग साठी मोबाईल होणार आहे. आणि पोको C61 हा जो मोबाईल झालेला आहे आपला, तर आपण आपल्या दुसऱ्या मोबाईलचं बोललेलो आहोत आणि आता आपला पहिला मोबाईल जो होणार आहे तो आपल्या पहिल्या मोबाईलकडे आपण वळू. तर पहिला आपल्या मोबाईलमध्ये जे होणार आहे तुम्ही बघू शकता, पहिला जो मोबाईल आहे तो खूप अशा युनिक डिझाईनने आणि युनिक अशा प्रीमियमने आपल्याला सॅमसंग गॅलेक्सी F05 हा मोबाईल आपल्याला 5,000च्या मध्ये मिळणार आहे. आणि गॅलेक्सी F04 हा जो मोबाईल आहे तो सॅमसंग तर्फे येणारा पॉवरफुल आपल्याला 5,000च्या मध्ये बाहेर बघायला मिळणारा पहिलाच मोबाईल होणार आहे. आणि हा जो मोबाईल आहे तो युनिक अशा डिझाईन आणि युनिक अशा कलरने आणि गोरिल्ला ग्लासच्या प्रोटेक्शनने आपल्याला गॅलेक्सी F05 हा मोबाईल आपल्याला लॉन्च झालेला आहे. लॉन्च झालेला होऊन पण याला वर्ष दीड वर्ष झालेले आहेत, पण तरी पण मी तुम्हाला आज सांगतोय कारण गॅलेक्सी F01 हा जो मोबाईल आहे तुम्ही बघितल्याप्रमाणेच याच्यावरती आपण बघू शकता. आणि याचा जो मेन मेन जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर ऑक्टा कोरचा याच्यामध्ये प्रोसेसर दिलेला आहे. आणि हा जो कॅमेरा आहे तो आपल्याला 50 मेगापिक्सलचा कॅमेरा दिलेला आहे. आणि क्रिस्टी ग्लास वेगन लेझरच्या डिझाईन सोबतच याच्यामध्ये फायनल स्टेबल स्टिच पॅटर्न सुद्धा दिलेला आहे. क्राफ्टन डिजिट मॅरिड मध्ये आपल्याला याच्यावरती प्रोसेसर सुद्धा भारी मस्त दिलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये जर कॅमेऱ्याचं बोलायचं झालं तर आपल्याला 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा रिअल कॅमेरा दिलेला आहे आणि साईडलाच आपल्याला टॉर्च दिलेली आहे. आणि एवढंच नव्हे तर F05 हा मोबाईलची आपल्याला लॉन्चिंग झालेली आहे आणि व्हॉल्यूम प्लस रॉकर्स बटन दिलेले आहेत आणि पॉवर बटन याला आपल्याला फिंगरप्रिंट दिलेला आहे. सिम स्लॉट मध्ये आपल्याला 2 सिम आणि 1 मेमरी कार्ड याच्यामध्ये बसून जाते. आणि एवढंच नव्हे तर तुम्ही बघितल्याप्रमाणे सॅमसंग F05 हा मोबाईल आपल्याला लवकरच मार्केटमध्ये अवेलेबल होईल. आणि हा मोबाईल तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मला. आणि एवढंच नव्हे तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलला एका मराठी युट्यूबरला पुढे जाण्यासाठी मदत करा. आणि जर झालं तर आपल्या चॅनलला लाईक शेअर तुमच्या मित्रांना पण सजेस्ट करा. आणि आपला हा जो मोबाईल आहे सॅमसंग F05 हा मोबाईल तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.